एल निनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये अद्यापही ज्या पद्धतीने मान्सून सक्रिय व्हायला पाहिजे तसं झालेलं नसल्याचं चित्र आपल्याला येवला तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. येवला तालुका हा मुळात दुष्काळी तालुका असून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आकाशामध्ये या ठिकाणी जी ढगांची गर्दी जी आहे तर ती दिसत जरी असेल मात्र मान्सूनचे जे ढग आहे तर ते दिसत नसून त्याच्यामुळे कुठेतरी आता शेती च्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतात का वावर तयार करण्याचं काम जे तर ते शेतकऱ्यांजवळून सुरू आहे. या ठिकाणी या ट्रॅक्टरच्या साहाय्याने वावर तयार केलं जात आहेत. आपण या ठिकाणी शेतकऱ्याशी बातचीत करणार आहोत. मला हे सांगा भाऊ, तुम्ही या ठिकाणी वावर तयार करायचं काम करताय मात्र अद्यापही या ठिकाणी मान्सून सक्रिय झालेला नाहीये आणि शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये. तर तुम्ही त्या अगोदर आता ही काय तयारी करताय, ही काय सांगा? वावराची पूर्व मशागत केलेली आहे, नांगरटी झालेली आहे, फणून ठेवलेलं आहे. आता याच्यानंतर पावसाची प्रतीक्षा करतोय. पाऊस तर काय अजून पडा नाही. काय काय पेरणार? आता इथं सोयाबीन काही मका करू, जर लवकर पाऊस झाला तर त्याच्यावरती अवलंबून राहील कोणतं कोणतं पीक करायचं असं. पावसाची वाट बघतोय आता. मागच्या वेळेस अशा टायमापर्यंत पेरण्या होऊन गेलेल्या होत्या. अजूनपर्यंत पाऊस पडा नाही. एकंदरीत पाहता गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे या ठिकाणी पेरण्या होऊन पीक जे आहे तर त्याची सुद्धा लागवड करण्यात आलेली होती. मात्र अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नसल्यामुळे फक्त या ठिकाणी शेतकरी जे आहे तर ते मका, सोयाबीन पेरणीसाठी या ठिकाणी शेत तयार करण्याचं काम करत आहेत. उमेश पारीख, TVNine मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.